नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत 38 साइज ड्रेसचं कटिंग कशा पद्धतीने करायचं ते अगदी योग्य मेजरमेंटसह कटिंग करण्याची अगदी सोपी सुटसुटीत पद्धत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता पहा, म्हणजे सर्व टिप्स तुमच्या लक्षात येतील। तर चला, हे जे कापड आहे हे खरं तर मी साडीचं कापड घेतलेलं आहे। मला साडीच्याच कापडापासून ड्रेस तयार करायचा आहे। साइडचं जी बॉर्डर होती ती मी कट करून घेतलेली आहे आणि हे कापड मी अशा पद्धतीने घेतलेलं आहे। तर मी हे उंचीमध्ये कट करून घेतलेलं आहे। ही जी टोटल उंची आहे, मला 40 इंच उंची हवी होती म्हणून मी उंचीमध्ये कट केलेला आहे आणि उंचीमध्ये मी हे डबल असं कट करून घेतलेलं आहे। आता मी ह्याची घडी पण तुम्हाला डबल घालून दाखवते। कापड आहे हे अशा पद्धतीने हे उंचीमध्ये घेतलेलं आहे। टोटल मला उंची किती हवी आहे ती पाहूया। तर मला इथे 40 इंच तयार उंची पाहिजे आहे। मी माप देते अगोदर, म्हणजे त्या मापानुसार आपण कटिंग करायचं आहे। आता इथे पण मी घडी करून घेतलेले आहे, डबल कापड घेतलेलं आहे आणि ड्रेस शिवताना अंदाजे इथं 2-2.25 मीटर कापड लागतं। तर मी ही अशा पद्धतीने घडी करून घेतलेली आहे कापडाची। ही सुईची बाजू आहे जी मी आतल्या बाजूने टाकलेली आहे आणि उलटी बाजू वरच्या बाजूने घेतलेली आहे। तर सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट, कापड व्यवस्थित करून घ्यायचं आहे। तर सगळ्यात आधी उंची मोजायची आहे। तर उंची मला इथे तयार 40 इंच हवी आहे। तर मी सरळ कटिंग करून घेतलेलं आहे, त्यानंतर मी उंची टाकणार आहे। तर मेजरमेंट टेप मी सरळ ठेवलेला आहे, इथून इथे पहा। आता ही पूर्ण उंची इथं मापात बसत नाही म्हणून मी थोडंसं कापड मध्ये सेंटरला फोल्ड करणार आहे। तर हे पहा, मी वरच्या बाजूने तुम्हाला थोडंसं दाखवते। तर इथंपर्यंत आपली किती आलेली आहे, तर 33 इंच येते। इथं 33 वरती मी मार्क करते आणि थोडंसं वरच्या बाजूने कापड फोल्ड करून घेते, म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसेल। तर आता इथे 33 इंच आली होती आणि आपल्याला तयार हवी आहे 40 इंच। तर इथे पाहत असाल, तर इथे येते 40 इंच। हे 40 इंच इथं येतंय आणि 40 इंच त्यामध्ये आपण 2 इंच कापड एक्स्ट्रा घेणार आहोत, कारण आपण जे बॉटम फोल्डसाठी वापरत असतो ते बॉटम फोल्डसाठी 1.5 इंच आणि अर्धा इंच सिलाई मार्जिनसाठी। तर मग मी ते 2 इंच कापड एक्स्ट्रा घेणार आहे, म्हणजेच आपण घेणार आहोत 42। तर 42 हे मेजरमेंट इथं येत आहे। हे मी सरळ कटिंग करून घेते। चौथा भाग घेत असतो मेजरमेंट टाकताना, तर हिपचा चौथा भाग होतो 40चा 10 इंच आणि मी 2 इंच सिलाई मार्जिन एक्स्ट्राची सोडणार आहे। म्हणजे ही जी घडी आपण टाकणार आहोत तर ही टोटल मला 12 इंचची हवी आहे। तर मी इथे 12 इंचावरती मार्क करून घेणार आहे। 13 इंचाची घेऊया आपण, 1 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे, म्हणजे काय होईल कटिंगमध्ये थोडंसं कमी जास्त होऊ शकतं। तर इथे पहा, मी जवळजवळ 13.5 इंचाची घडी आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे हे मी आता कट करून घेते। तर आता हे कापड आपलं कट करून झालेलं आहे, हे आपण बाजूला ठेवूया। तर मैत्रिणींनो, आता ही उंची 40 इंच झालेली आहे आणि रुंदी झालेली आहे 13 इंच। मी थोडंसं एक्स्ट्राच ठेवलेलं आहे आणि आता मी ही जी खालची बाजू आहे ही जरा घडी करून घेते, म्हणजे कसं आपल्याला वरचं जे माप आहे, म्हणजे नाही का, महत्त्वाचं काय आहे आपल्याला, उंची तर आहेच, त्यामध्ये काही डिफॉल्ट नाही, पण जे महत्त्वाचं माप आपल्याला घ्यायचं आहे ते आपण घेणार आहोत। शोल्डर, चेस्ट हे जे माप आहे ते अगोदर वरच्या बाजूची माप क्लिअर करून घेऊया आणि मग खालच्या बाजूची माप टाकायची आहेत। तर इथे मेजरमेंट चार्ट जसा तुम्ही पाहिला त्यानुसार इथे शोल्डर आहे माझं 14.5 इंच। तर मला इथे डीप नेक बनवायचा नाही, मला फक्त नॉर्मल नेक बनवायचा आहे। जर डीप नेक असेल तर तुम्ही शोल्डर कमी करायचा आहे, पण जसं आपला रेग्युलर फॉर्म्युला आहे की जर तुम्ही डीप नेक बनवत नसाल तर शोल्डरचा अर्धाच भाग घ्यायचा आहे आणि जर तुम्ही डीप नेक बनवत असाल तर शोल्डरचं अर्ध करायचं आहे आणि त्यामधून 1.5 इंच मायनस करायचं आहे। जसे की आपण 9 इंचापेक्षा जास्तचा गळा घेत असेल त्यावेळेस तुम्ही कमी करायचा आहे। पण मला इथे डीप नेक नाही बनवायचा, मला पुढच्या बाजूने फक्त 5 इंच गळा पाहिजे आणि मागच्या बाजूने 3 इंच। त्यामुळे मी इथं मेजरमेंट टाकताना शोल्डरचा दुसराच भाग घेणार आहे। तर मी इथे शोल्डर घेणार आहे 7.5 इंच
आणि इथे मी अर्धा इंचावरती एक मार्क करायचा आहे। आता ही अर्धा इंचापासून खाली आपण घेणार आहोत आर्महोल। तर आर्महोल इथून खाली का घ्यायचं, कारण हा डीप नेक ब्लाउज नाही, त्यामुळे आपण गळ्याच्या बाजूकडून याला स्लोप नाही देणार, तर शोल्डरच्या बाजूकडून आपण याला स्लोप देणार आहे। त्यामुळे ही गोष्ट, हा पॉइंट लक्षात घ्या। या बाजूने आपण याला स्लोप द्यायचा आहे। तर या बाजूने पण आपण एक 7.5 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे आणि 7.5 इंचावरती मार्क केल्यानंतर इथून खाली हा अर्धा इंचापासून खाली आपल्याला घ्यायचा आहे आर्महोल। तर 38 साइज चेस्ट आहे आणि आर्महोल किती घ्यायचं, तर मेजरमेंट काढण्यापेक्षा मी तुम्हाला सरळ साधा सोपा फॉर्म्युला सांगते। आपण इथे शोल्डर जेवढं घेतलेलं आहे तेवढंच इथे आर्महोल घ्यायचं आहे। या अर्धा इंचापासून खाली 7.5 इंचावरती मी आर्महोल घेतलेला आहे आणि इथे मार्क करायचा आहे। ते घेणार आहोत आपण चेस्ट। तर चेस्ट आहे इथं 9.5 इंच, म्हणजे 38चा चौथा भाग येतो 9.5 इंच। तर 9.5 इंचावरती मी ते मार्क करणार आहे। हे पहा, इथे आपण देणार आहोत अर्धा इंच लुजिंग, कारण हे ड्रेसचं माप आहे। ड्रेस आपण ब्लाऊज सारखं फिट शिवत नाही, त्यामुळे अर्धा इंचाचं लुजिंग म्हणजेच मी इथं 10 इंचावर मार्क करणार आहे। आणि या 10 इंचानंतर 2 इंच आपण इथे शिलाई मार्जिन सोडणार आहोत। घ्यायचा आहे गळा किती घ्यायचा, तर गळा घेताना तुम्ही इथे 3.5 इंच गळा घेऊ शकता, किंवा मग तुम्हाला जास्त रुंद गळा हवा असेल तर सरळ टेप अशा पद्धतीने ठेवा, त्याला मधोमध फोल्ड करा आणि जे काही अर्ध मेजरमेंट येईल त्यानुसार तुम्ही इथे गळा घेऊ शकता। त्यानंतर गळ्याचं माप टाकल्यानंतर गळ्याची खोली किती घ्यायची आहे, आता हे फ्रंटचं माप आहे, त्यामुळे मला इथं फ्रंटच्या बाजूला 5.5 इंचाचा तयार गळा हवा आहे। तर मी अर्धा इंच मार्जिन घेऊन इथे 6 इंचावर मार्क करते, म्हणजे अर्धा इंच सिलाईमध्ये जाईल आणि 6 इंचावरती माझा गळा हा तयार होईल आणि हा बॉक्स मी तयार करून घेते। तर अशा पद्धतीने मी हा बॉक्स तयार केलेला आहे आणि मी ह्याला नॉर्मल गोलच गळ्याचा शेप देणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही इथे आकार चेंजही करू शकता। तर आता थोडंसं शोल्डर आतमध्ये डाऊन करायचे अर्धा इंच, गळा उतरू नये म्हणून, आणि ही जी लाईन आहे ती लाईन या लाईन पर्यंत जुळवून घ्यायची आहे, जिथं आपण अर्धा इंचाचा स्लोप दिलेला आहे तिथपर्यंत। आणि मग इथून आतलं जे शोल्डर आहे ते 1 इंचावरती येईल आणि बाहेरचं जे आहे ते 1.5 इंचावरती येईल। तर अशा पद्धतीने हे मार्क करायचे 2 पॉइंट, हे 1 इंच आणि हे 1.5 इंच। त्यानंतर हा जो शोल्डर आपण आर्महोल घेतलेला आहे याचा मध्य काढून घ्यायचा आहे, इथे मध्य काढायचा आहे आणि आता इथे आपल्याला द्यायचा आहे आर्महोलचा आकार। तर मी इथे घेणार आहे आर्महोल शेपर आणि आकार अशा पद्धतीने पुढच्या मुंड्याचा आकार येईल आणि बाहेरच्या मुंड्याचा आकार देताना आपण हा अशा पद्धतीने द्यायचा आहे। अशा पद्धतीने आणि खाली अर्धा ते 1.5 इंच डाऊन करायचा आहे, म्हणजेच फिटिंगला ड्रेस व्यवस्थित छान बसतो। पण झालं, त्यानंतर येतं कमरेची उंची। तर कमरेची उंची साधारणतः कमरेची उंची 15 इंचापर्यंत ठेवू शकता आणि हिपची उंची तुम्ही 21 किंवा 22 पर्यंत ठेवू शकता। तर आता मी इथे 22 घेणार आहे, तुम्ही 21 पर्यंतही ठेवू शकता। थोडक्यात ह्या बाजूपासून खाली 7 इंच कमरेची उंची आणि इथपासून खाली 7 इंच हिपची उंची, सोपा फॉर्म्युला। आणि असं जर घेतलं वरच्या बाजूने तर 15 इंच आणि 22 इंच। तर कंबर आहे तर 34 इंच, तर 34चा चौथा होतो 8.5 इंच आणि प्लस अर्धा इंचाची लुजिंग द्यायची आहे इथं, आणि त्यानंतर द्यायचा आहे 2 इंच सिलाई मार्जिन आणि मग हा पॉइंट या पॉइंटला अशा पद्धतीने जुळवून घ्यायचा आहे। टाकून झालं की हिपचं माप टाकायचं आहे। तर हिप इथे आहे 40 इंच, 40चा चौथा होतो 10 इंच। हिपमध्ये पण लुजिंग द्यायची आहे अर्धा इंच, म्हणजे 10.5 इंच। आणि इथे मात्र सिलाई मार्जिन 2 इंच नाही द्यायची, हिपमध्ये आपण शिलाई मार्जिन फक्त 1 किंवा 1.25 इंचाचीच द्यायची आहे, कारण हिपमध्ये सिलाई मार्जिन देत नाहीत। तर इथे 1.25 इंच वरती पुन्हा एक मी मार्क करणार आहे, म्हणजेच 10.5 इंच हिपचा चौथा
10 इंच, अर्धा इंच लुजिंग आणि 1.25 इंच सिलाई मार्जिन इथे मार्क करायचा आहे। आणि हा पॉइंट या पॉइंटला तर आता हे वरचं माप झाल्यानंतर खाली आपण जिथे बॉटमला आपण 40 इंच लेंथ घेतलेली होती तिथं आपण कटिंगचं मेजरमेंट टाकायचं आहे। हा पार्ट मी थोडासा वरती सरकून घेते म्हणजे व्हिडिओमध्ये क्लिअर दिसेल। तर हा खालचा बॉटम घेर किती टाकायचा, तुम्हाला जर हा घेर खूप जास्त हवा असेल तर तुम्ही आहे एवढं ठेवू शकता, पण नॅरो बॉटम तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हिपचं जे मेजरमेंट टाकलेलं आहे तर हे मोजून घ्यायचं आहे। हे माझं आलेलं आहे टोटल 12 इंच। तर हेच मेजरमेंट मी म्हणजे हे 12 इंच जे आलेलं आहे हे 12 इंच मी इथे मार्क करून घेणार आहे। आणि आहे असं सरळ मार्किंग करून घ्यायचं आहे या 12 इंचापासून वरती पुढे। तर अशा पद्धतीने बॉटम घेरचं पण मार्किंग झालेलं आहे। तर इथे हा जो पॉइंट असणार आहे हा 1 इंचाचा जो मी तुम्हाला बोलले की हे 1.25 इंच हे जे आहे हे आपला कट असतो त्या कटमध्ये जाणार आहे 1.25 इंचाचं मार्जिन। आणि उरलेला आपला घेर किती राहणार आहे तर तो आपण मेजर करून घ्यायचा आहे। तर आपला इथे टोटल 11 इंच 11 दुने 22 इंच असा आपला हा नेफा राहणार आहे। तर अशा पद्धतीने पूर्ण ड्रेसचं कटिंग करून झालेलं आहे। आता इथे आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहे कटिंग करताना, कारण बरोबर मागचा पार्ट आणि पुढचा पार्ट एकसारखा आला पाहिजे म्हणून। तर मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे। आता आपण कटिंग करायचं कसं ते पाहूया। पार्ट आहे हिपचा इथे आपण छोटासा कट देऊन घ्यायचा आहे म्हणजे शिलाई करताना मागचा पार्ट पुढचा पार्ट जोडताना एकसारखं जोडता येईल। इथे पण जो कमरेचा भाग आहे तिथेही छोटासा कट द्यायचा आहे। आणि हा जो फिटिंगचा पार्ट आहे 2 इंचचा तिथेही आपण छोटासा कट देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर येतो इथं गळ्याचा भाग। तर गळ्याच्या भागावरती पण इथे छोटासा कट मी देऊन घेणार आहे म्हणजे मागच्या बाजूला आपल्याला मेजरमेंट टाकण्याची गरज येणार नाही वरच्या बाजूने। त्यानंतर आपण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही वेगळे करून घ्यायचे आहे, कारण आपल्याला अजून फ्रंट पार्टची कटिंग बाकी आहे। तर त्यासाठी मी हे पार्ट ओपन करून या पार्टला मी थोडा वेळ बाजूला ठेवते। नंतर आपण या पार्टचंही गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे। आता हा पार्ट मी बाजूला ठेवलेला आहे आणि फ्रंट पार्टची पुन्हा एकदा होती तशीच आहे तशीच घडी करून घ्यायची आहे। नंतर जसा आपण गळा ठेवलेला होता तो गळा कट करून घ्यायचा आहे। ते फ्रंटचं आर्महोलचं कटिंग आहे, याला आता आपण साईडला ठेवायचं आहे। बॅक पार्ट, तर बॅक पार्टचा गळा मला इथे फक्त 4 इंचच ठेवायचा आहे। आता हे जे कट आपण दिलेले आहे या कट पासून खाली मी 4.5 इंचावर मार्किंग करते, कारण अर्धा इंच इथे मी सिलाई मार्जिन घेणार आहे, कारण शिलाईमध्ये अर्धा इंच जातं। आणि हा आहे असा मी बॉक्स तयार करून घेणार आहे। त्यानंतर इथे पण नॉर्मल गोल गळ्याचा शेप द्यायचा आहे आणि हेही गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी हा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही पार्टचं कटिंग केलेलं आहे। जर तुम्हाला हे कटिंग आवडलं असेल आणि तुम्हाला याच ड्रेसचे शिलाईचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा, म्हणजेच मी तुम्हाला ड्रेसची शिलाई कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने, गळे वगैरे कसे शिवायचे, कट कसा घालायचा ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल। पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा, म्हणजे नेक्स्टचा व्हिडिओ आपला ड्रेसचा शिलाईचा येईल। तर चला, तुम्हाला माझी कटिंगची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला कमेंट करून अवश्य सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।